नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम। प्रेक्षक हो, 4 जून रोजी लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची दारुण पिछेहाट झाली म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही। आता यामागे कारण काय? जेव्हा पक्षाच्या बैठकीत भाजपचे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की विरोधकांनी खोटे नॅरेटिव्ह्ज पसरवले आणि त्यामुळे आमचा पराभव झाला। आता मुळात प्रेक्षकांना हा प्रश्न पडेल की हे नॅरेटिव्ह्ज म्हणजे काय? नॅरेटिव्हचा साधा सोपा सरळ अर्थ असा की समज, लोकांचा समज किंवा गैरसमज करून देणे म्हणजे नॅरेटिव्ह तयार करणे। विरोधकांनी भाजपच्या बाबतीत अनेक चुकीचे समज गैरसमज निर्माण केले आणि त्याचा परिणाम म्हणून सामान्य मतदार हा भाजपपासून दूर गेला। हा याचा साधा सरळ अर्थ होतो। पण मग प्रश्न असा येतो की कोणी तुमच्याबद्दल जर गैरसमज पसरवत असेल तर तुमच्या ते लक्षात यायला नको का? आणि लक्षात आल्यावर तुम्ही तो गैरसमज दूर करायला नको का? मंडळी, सगळी गडबड इथेच झाली आहे। हे गैरसमज दूर केले गेलेच नाहीत आणि याला जबाबदार कोण? तर भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्राचं मीडिया मॅनेजमेंट जबाबदार होतं। हे फक्त माझं मत नाही आहे, तर महाराष्ट्रातले काही प्रतिष्ठित यूट्यूबर्स, अगदी ज्यात आपण भाऊ तोरसेकरांचं नाव घेऊ शकतो, सुशील कुलकर्णींचं नाव घेऊ शकतो, आबा माळकरांचं नाव घेऊ शकतो, अनय जोगळेकरांचं नाव घेऊ शकतो, हे सगळे एकच सांगतायत की इथे भारतीय जनता पक्षाचं मीडिया मॅनेजमेंट फसलं, चुकलं, त्यामुळेच ही सगळी गडबड झाली आहे। आता मुद्दा असा येतो की मीडिया मॅनेजमेंट फसलं म्हणजे नेमकं काय झालं? तसा विचार केला तर भारतीय जनता पक्ष हा मीडिया मॅनेजमेंटमध्ये माहीर मानला जायचा। म्हणजे अतिशय जाणकार आणि झोकून देऊन काम करणारे असे लोक भाजपजवळ होते। मग ते सगळे गेलेत कुठे? काय गडबड झाली? त्यांनी का भाजपची बाजू मांडली नाही? हे सगळे प्रश्न आज पुढे येत आहेत आणि हे फक्त अविनाश पाठक किंवा मी नावं घेतलेली 4-5 प्रतिष्ठित यूट्यूबर्स एवढेच हे बोलत नाही आहेत, तर भाजपचा सामान्यातला सामान्य कार्यकर्ता सुद्धा खाजगीत हे बोलतो आहे। भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तळागाळातले स्वयंसेवक हे सुद्धा हाच मुद्दा मांडत आहे की यांचं मीडिया मॅनेजमेंट फसलं आहे। तर हे मीडिया मॅनेजमेंट फसायला काय कारणं झाली? मी आधी सांगितलं की भाजपचं मीडिया मॅनेजमेंट हे आधी अत्यंत उत्तम होतं। त्याला कारणं काय? असं उत्तम मीडिया मॅनेजमेंट असायला कारण एकच होतं की भाजपजवळ झोकून देऊन काम करणारे लोक, आणि हे सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपच्या मुशीत तयार झालेले आणि चांगले घडवले गेलेले कार्यकर्ते होते, जे भाजपचं मीडिया मॅनेजमेंट सांभाळायचं, जे भाजपचे प्रवक्ते म्हणून मीडियासमोर जायचे, जे भाजपच्या वतीने ठिकठिकाणी लेखन करायचे
भाजपची बाजू मांडायचे, अशी सगळी मीडिया मॅनेजर्सची टीम भाजपजवळ होती. तुम्ही विचाराल मग आज ती टीम कुठे गेली? आज नाही का? आजही ती टीम आहे. म्हणजे त्या दिवशी एका चॅनलवर बोलताना एका ज्येष्ठ भाजप नेत्यांनी सांगितलं की या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 40 तज्ज्ञ प्रवक्त्यांची टीम तयार केलेली आहे. पण ती टीम तर कुठेच दिसत नव्हती. म्हणजे झालं असं की या पराभवानंतर जेव्हा फडणवीसांनी सांगितलं की खोटे नॅरेटिव्ह पसरवले, तर एका यूट्यूबरनी एक व्हिडिओ तयार केला आणि त्यात भाजपच्या मीडिया टीमवर टीका केली. भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुखांनी सरळ या यूट्यूबरला लीगल नोटीस पाठवली. आणि नोटीस पाठवली इथपर्यंत ठीक आहे, ते त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर जाहीरही करून टाकले. झालं, त्याच्यावर प्रचंड गोंधळ झाला. सगळ्या वृत्तवाहिन्यांनी त्या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम घेतले. त्या दिवशी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर बोलायला भाजपतर्फे कोणी तयारच नव्हते. जर तुमच्याजवळ 40 प्रवक्त्यांची टीम आहे, मग त्यातला एकही तिथे भाजपची बाजू मांडायला बोलायला सापडू नये, त्यामागे काय कारण आहे? त्याच कारणांवर आता आपण बोलणार आहोत. झालं असं की मी आधी सांगितलं की भाजपजवळ झोकून देणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची टीम होती. मग त्यात माधव भंडारी होते, त्यात केशव उपाध्ये होते, त्यात गणेश आगे होते, राम कदम होते. तसेच चांगले कॉलम रायटर्स होते, चांगले यूट्यूबर्स होते. हे सगळे लोक आधी होते, आजही आहेत. पण गेल्या 5-7 वर्षात मीडिया मॅनेजमेंट चुकीच्या लोकांच्या हातात गेलं असं बोललं जातं. इथे भारतीय जनता पक्षाने सगळ्या प्रोफेशनल लोकांना हायर केलं, कारण त्यांना वाटलं की प्रोफेशनल लोक जर सोबत घेतले तर ते जास्त चांगला आउटपुट देतील, जास्त चांगला रिझल्ट देतील. आणि इथेच भाजपचं धोरण फसलं. त्यांनी प्रोफेशनल माणसं जोडली, त्यांना भरपूर पैसा देऊ केला, पण त्याचा फायदा काय झाला? तर हाती भोपळा आला. कारण हे जे काम करणारे होते हे सगळे बाहेरून आलेले, यांना मुळात महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाणच नव्हती, मराठीचीही जाण नव्हती. हे सगळे हस्तिदंती मनोऱ्यात बसून काम करणारे लोक होते. आणि त्याच वेळी जमिनीवर राहून काम करणारा जो तळागाळातला कार्यकर्ता होता तो बाजूला फेकला गेला. इथे सगळी गडबड झाली प्रेक्षक. हा सगळा तळागाळातला कार्यकर्ता बाजूला फेकला गेला आणि जो पब्लिककडून जो फीडबॅक मिळतो त्याची कोणी दखलच घेतली नाही. हे जे मी म्हटलं, हस्तिदंती मनोऱ्यात बसणारे मीडिया प्रोफेशनल्स पगारी, हे तळागाळातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांइतके काम करणारे तरबेज नव्हते. भले ते प्रोफेशनली तरबेज असतीलही, पण त्यांना महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण नव्हती, भाजपच्या ध्येय धोरणांची नीटशी जाण नव्हती. आणि जे
आजवर भाजपच्या मीडिया सेलनी, जुन्या मीडिया सेलनी इथल्या मीडियाशी जे 1 to 1 संबंध तयार केले होते, त्या संबंधांचीही कल्पना नव्हती. ते फक्त प्रोफेशनली करायला गेले. म्हणजे त्यांची एक थिअरी की जे आजवर भाजपचे विरोधक आहेत त्यांना पाकिटं द्यायची आणि त्यांना भाजपच्या बाजूनी लिहायला किंवा बोलायला सांगायचं. पाकिट मिळते म्हणून ते बोलायला तयारही व्हायचे, पण ते एक दिवस बोलायचे. उरलेले 25 दिवस त्यांनी भाजपच्या विरोधातच भोंगे वाजवले. आता प्रेक्षकांनी बघितलं असेल, निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपवर कितीतरी वेगवेगळे आरोप झाले. त्याचे कुठेतरी खंबीरपणे उत्तरं दिली गेली. महाराष्ट्रात भाजपच्या बाजूनी बोलणारा एकमेव देवेंद्र फडणवीस हा माणूस होता. बाकी इतर सगळे जे खंदे वक्ते होते ते का वापरले गेलेले. म्हणजे मला अशी माहिती मिळाली की जे खोटे नॅरेटिव्ह तयार केले गेलेले आहेत, खोटे समज करून दिले गेलेले आहेत, त्यांना उत्तरं द्यायची की नाही हे सुद्धा हे मीडिया सेलचे पगारी प्रोफेशनल्स ठरवायचे. आणि हे पगारी प्रोफेशनल्स ज्यांना जनमानसाची नाडी कळलेली नाही, महाराष्ट्रातले प्रश्नच कळलेले नाहीत, ते ठरवणार की उत्तरं कोणी द्यायची की नाही द्यायची, आणि द्यायची तर ती कशी द्यायची. हे जर भाजपचे आणि संघ संस्कृतीतून आलेले जे जुने यांचे कार्यकर्ते होते, त्यांचा जर उपयोग करून घेतला असता, त्यांच्या सेवा वापरल्या असत्या, तर त्यांनी निष्ठेने काम केलं असतं. त्यांचा पैसा हा प्रश्न कधीच नव्हता. श्वासनिश्वासातून निष्ठा असे नेत्यावरी, या तत्वाने ते काम करणारे लोक आहेत. त्यांनी भाजपला जिंकवायचं आहे एवढं एकच धोरण ठेवून काम केलं असतं आणि त्या पद्धतीने त्यांनी रिझल्ट्स दिले असते. तसं जर झालं असतं तर चित्र खूप वेगळं राहिलं असतं. मात्र तसं झालंच नाही. भाजपवर कितीतरी वेगवेगळे आरोप केले गेले. काय तर म्हणे भाजप संविधान बदलणार आहे, अजून काय तर भाजप मनुस्मृती आणतो आहे, अजून काय तर भाजपला आरक्षण संपवायचं आहे, भाजपला मुस्लिमांना संपवायचं आहे. असं करून अनेक चुकीचे समज, अनेक गैरसमज पसरवले गेले. ते कधीच कुठेच ठामपणे खोडलेच नाहीत. कोणीही तो प्रयत्नच केला नाही. आणि मग जेव्हा निकाल लागले तेव्हा सगळे जमिनीवर आले. आणि मग एखाद्या तटस्थ पण भाजप समर्थक असलेल्या यूट्यूबरनी किंवा कॉलम रायटरनी जर टीका केली तर लगेच त्याला लीगल नोटीस द्यायलाही तुमचे हे लोक तयार झाले. शेवटी तिथे फडणवीसांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांना चूप बसवावं लागलं. हे कितपत योग्य आहे प्रेक्षक हो? फक्त पैशाच्या जोरावर आम्ही सगळं काही मॅनेज करू शकतो हा कन्सेप्टच मुळात चुकीचा आहे. पैसा सब कुछ होता है असं म्हणतात, पण तसं नाही. पैसा बहुत कुछ होता है पर सब कुछ कभी नहीं होता. हे तसं विचार केला तर संघाचं आणि भाजपचं जुनं तत्व. पण आजचे भाजपचे नेते दुर्दैवाने हे तत्व विसरले आणि आम्ही पैशाच्या जोरावर काहीही करून घेऊ शकतो या भ्रमात राहिले. म्हणूनच मग त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की आता आम्हाला संघाची गरज नाही.
त्याचाही चुकीचा नॅरेटिव्ह तयार केला गेला. असे अनेक चुकीचे नॅरेटिव्ह तयार झाले ज्याला ठामपणे उत्तरं दिली गेली नाही. हे जर जुने कार्यकर्ते असते तर ठासून ठामपणे उत्तरं दिली गेली असती, विरोधकांची तोंड बंद केली गेली असती. मात्र ते झालं नाही. असो, पण आता 3च महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत. आता तरी भाजप नेतृत्वाने हे फसलेलं मीडिया मॅनेजमेंट कसं सुधारता येईल याचा विचार करावा. जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मदत घेऊन आणि या प्रोफेशनल लोकांना हाताशी धरून ते मीडिया मॅनेजमेंट करावं. आतापर्यंत सूत्र सगळी प्रोफेशनल्सच्या हातात होती. ती प्रोफेशनल्सच्या हातात न ठेवता जुन्या जाणत्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हातात ठेवावी. प्रोफेशनल्सची मदत घ्यावी. प्रोफेशनल्स तुम्हाला डाटा देतात, पण त्यात प्राण नसतो. तुम्हाला प्राण हवा आणि प्राण असणारे लोक हवेत, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. हे तत्त्व भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या आणि ओव्हरऑल देशातल्या नेत्यांनी लक्षात ठेवायला हवं. आज तुम्ही जर ताबडतोब हालचाली सुरू केल्या तर कदाचित लोकसभा निवडणुकीत झालेलं नुकसान विधानसभा निवडणुकीत तुम्हाला भरून काढता येऊ शकेल. अन्यथा परमेश्वरच तुमचा वाली आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. आपल्या सूचनांचं स्वागत आहे. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल लाईक केलं असेलच, सबस्क्राईबही केलं असेल. केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही सबस्क्राईब आणि लाईक करायला सांगा. नमस्कार.